झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरली आहे। सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 7 अंशांची घसरण झाली आहे। पुण्यामध्ये तर नोव्हेंबरमधील गेल्या 10 वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। 7 अंश सेल्सिअस इतकं तापमान घसरलंय। नाशिकमध्येही पारा चांगलाच घसरलाय। नाशिकमध्ये 8.3 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची ही नोंद आहे। जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यानं उबदार कपड्यांना मागणी वाढलेली आहे। येत्या काही दिवसात थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। नाशिककर या थंडीचा आनंद घेत आहेत। अहमदनगरमध्येही 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उर्वरित महाराष्ट्रातही थंडी जाणवू लागली आहे। मुंबई आणि ठाण्यातही सकाळी गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी लोक बाहेर पडू लागल्याचं चित्र सध्या दिसतंय। उत्तरेकडील थंड तसंच कोरड्या वाऱ्याचा परिणाम राज्यातल्या वातावरणावर जाणवू लागलाय। हवामानातील ही स्थिती किमान 2 दिवस कायम राहणार आहे। पुण्यातलं जे किमान तापमान आहे ते गेल्या 10 वर्षातलं सगळ्यात निचांकी किमान तापमान नोव्हेंबर महिन्यातलं काल रात्री नोंदवलं गेलेलं आहे। सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन किंवा ज्याला कमी दाबाचं क्षेत्र सध्या दिसून येत आहे आणि त्याची नैऋत्य आणि पश्चिमेकडे वाटचाल होण्याची पुढच्या काही दिवसांमध्ये शक्यता आहे आणि त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत पाऊस पुढच्या 2 दिवसानंतर वाढेल आणि त्याचाच एक परिणाम म्हणून महाराष्ट्रातही बंगालच्या उपसागराकडून जास्त आर्द्रतेचा परिणाम वाढण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यानंतर एक साधारण 23 नोव्हेंबर नंतर ही जी थंडीची लाट आहे त्याचा प्रभाव ओसरून किमान तापमानात वाढ होईल अशी एक शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।